नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 7वी प्रकरण 2 शिवपूर्वकालीन भारत याविषयी माहिती बघणार आहोत. तर चला बघूया शिवपूर्वकालीन भारत म्हणजेच. तर बघा मित्रांनो, आपण अगोदर पाठाचं जे शीर्षक जे आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. पाठाचं नाव आहे शिवपूर्वकालीन भारत. म्हणजेच काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा भारत कसा होता, म्हणजे भारतात कोणकोणते राजे होते, भारतामध्ये कोणाची सत्ता होती. जसं आज नरेंद्र मोदी आहेत भारतामध्ये दिल्लीवरती, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आहे, तशाच प्रकारे शिवाजी महाराजांच्या पूर्वी कोणाची सत्ता होती भारतामध्ये, एकूणच सर्व भारतावर वेगवेगळ्या प्रांतात राज्यात कशा प्रकारे कोणकोणती राजे होती, महाराजे होती, याविषयी थोडक्यात माहिती या पाठात आपण बघणार आहोत. तर हा पाठ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा मित्रांनो, या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत. या काळात भारतामध्ये विविध राजसत्ता अस्तित्वात होत्या, म्हणजे राजे अस्तित्वात होते. 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होय. म्हणजे वेगवेगळे राजघराणे वेगवेगळ्या प्रांतात आपल्या देशात राज्य करीत होते. मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कन्नौज तर गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केला. बघा, भारतात गुर्जर जे आहेत त्यांनी प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कन्नौज आणि गुजरातपर्यंत यांची सत्ता होती गुर्जरची. उत्तर भारतातील राजपूत घराण्यामध्ये गढवाल जे आपण म्हणतो ना, त्याचं ओरिजिनल नाव आहे गाहडवाल घराणे, परमार घराणे, ही घराणी महत्त्वाची होती. राजपुतांपैकी चौहान घराण्यात पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजा होता. तराई येथील पहिल्या युद्धात बघा मित्रांनो, तराई येथील पहिल्या युद्धात पृथ्वीराज चौहान याने मोहम्मद घौरीचा पराभव केला. पृथ्वीराज चौहान एक बलशाली राजा होता आणि तसेच मोहम्मद घौरी देखील हा एक बलशाली राजा होता. तरी देखील पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घौरीचा पराभव केला होता. काही ठिकाणात घोरी आहे, काही पुस्तकामध्ये घौरी आहे, लक्षात असू द्या. मात्र तराईच्या युद्धात मोहम्मद घौरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. बघा मित्रांनो, तराईचं युद्ध प्रसिद्ध आहे इतिहासामध्ये, तर लक्षात असू द्या. तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घौरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला होता. आता बघूया त्यानंतर तामिळनाडूतील चोळ घराण्यातील राज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. म्हणजे बघा, आपल्या इकडं प्रथम शिवाजी, द्वितीय शिवाजी असे जे राजे आहेत नावं, तशाच प्रकारे तामिळनाडूतील चोळ जे घराणं आहे त्यामध्ये सुद्धा राज पहिला तर राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते. तामिळनाडूमध्ये चोळांनी आरमारांच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले. लक्षात असू द्या, चोळांनी कोणते आरमारांच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले होते. कर्नाटकातील होयसळ घराण्यातील विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकले. बघा आता, महाराष्ट्रातील राष्ट्रकूट राजघराण्यातील गोविंद तिसरा यांच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरमपर्यंत पसरली होती. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंत प्रदेश जिंकून घेतला. आता बघा, शिलाहारांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली. पहिले घराणे उत्तर कोकणात ठाणे व रायगड, दुसरे घराणे दक्षिण कोकणात, तर तिसरे घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या काही भागावर राज्य करत होते. आता बघा, शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट होय. यादव राजा भिल्लम पाचवा यांची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला होता.
म्हणजेच काय, आपलं देवगिरी जो किल्ला आहे तो यादवांची राजधानी होती. यादवांचा काळ हा मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्ण काळच मानावा लागतो. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा उदय झाला होता. म्हणजेच काय, आज जे आपण वारकरी बघतो ना, ते वारकऱ्यांचा उदय म्हणजेच वारकरी सुरुवात झाली वारकऱ्यांची ती यादवांच्या काळापासून झाली. आणि महानुभावजी पंथाची जी लोकं आहेत त्यांची सुरुवात देखील यादवांच्या ज्या सत्तेपासून झालेली आहे. आता बघा, वायव्येकडील आक्रमणे. महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव आणि स्थानिक घराण्यांची सत्ता असली तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी तेथील स्थानिक सत्ता जिंकून आपला अंमल बसवला होता. दरम्यानच्या काळात मध्य पूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला होता. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले. म्हणजे अरब सत्ताधीश म्हणजे काय, अरबी राजे भारताकडे वळाले होते. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम, विद्यार्थी मित्रांनो हे नाव लक्षात असू द्या, 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम हा जो अरब राजा होता, या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला. या पुढील काळात मध्य आशियातील तुर्की, अफगाणी, मुघल हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर बघा, इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांची आक्रमणे होऊ लागली. तुर्काची आक्रमणे कधी होऊ लागली? 11व्या शतकामध्ये. त्या अगोदर आक्रमणे नव्हती. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत भारताच्या वायव्य सरहदीपर्यंत आले. गजनीचा सुलतान मुहम्मद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. या स्वाऱ्यात त्याने प्रथम काय लुटलं? प्रथम मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ येथील मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. आणि बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. म्हणजेच काय, जी मुघल राजे होते त्यांचा उद्देश काय होता? भारतातील संपत्ती लुटून नेणे आणि भारतातील जी मंदिरं आहे, जी काही भारताची संपत्ती आहे त्याची नासधूस करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. म्हणूनच जे काही मुस्लिम राजे आहेत त्यांनी जास्तीत जास्त भारतामध्ये काय केलेलं आहे? भारताचं नुकसान जास्त केलेलं आहे. त्यानंतर बघा, उत्तरेतील सुलतानशाही. इसवी सन 1175 ते 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घौरी याने भारतावर आक्रमण केली. भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक यांची नेमणूक केली. म्हणजे भारतात जिंकलं त्याने आणि तिथं एक सेनानी नेमला, त्याचं नाव काय? कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक केली. कशासाठी? भारतातील कारभार पाहण्यासाठी. पुढे इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घौरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला. बघा, एक सेनापती राजा झाला. कशा? मोहम्मद घौरीच्या मृत्यूनंतर त्यांनी सगळी सूत्रे आपल्या हाती घेतली आणि तोच राजा झाला आणि दिल्लीचा सत्ताधीश बनला. 1210 म्हणजे 1210 मध्ये त्याचा देखील मृत्यू झाला. आता नंतर तुम्हाला एक इन ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे बघा, माहीत आहे का मित्रांनो तुम्हाला? कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रजिया सुलतान ऐकलं असेल नाव, बलबन, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केलं. बघा, आपल्या देशावर किती लोकांनी राज्य केलं बरं. आणि एकच उद्देश असायचा सगळ्या राजांचा की भारत हा एक धनसंपन्न देश आहे आणि या देशातून प्रचंड संपत्ती ही आपल्या देशात लुटून घेऊन जायची. त्यामुळंच भारतावर बऱ्याच लोकांनी राज्य केलं. आणि एक महत्त्वाचं कारण म्हणजे काय की भारत हा शांतिप्रिय देश होता. भारत काय करायचा? इतर देशांवरती आक्रमणं भारताने कधीच केली नाही. त्यामुळं भारतावरती बरेच आक्रमणं झाली. त्यानंतर बघा, इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय. लक्षात असू द्या, शेवटचा सुलतान कोण? इब्राहिम लोदी. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर यास इब्राहिम लोदी विरुद्ध युद्ध करण्यास पाचारण केले. या लढाईत बाबरने
इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि त्याचबरोबर सुलतानशाहीचा शेवट झाला. आणि मग काय झालं, सुलतानशाही नष्ट झाली आणि बाबर सत्तेत आला. त्यानंतर बघा विजयनगरचे राज्य. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मुहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन 1336मध्ये दक्षिणेत विजयनगर राज्य स्थापन केले. तर तुम्हाला प्रश्न जर आला, दक्षिणेत विजयनगर राज्य कोणत्या साली स्थापन झाले, तर 1336मध्ये. आजच्या काळातील कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती. विजयनगरची राजधानी कोणती, तर कर्नाटकातील हंपी. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय. हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वरपर्यंत प्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. म्हणजेच काय, सत्ता रामेश्वरमपर्यंत त्यांनी नेली होती. आता बघा कृष्णदेवराय इसवी सन 1509मध्ये बघा विजयनगरच्या गादीवर आला. कोण, कृष्णदेवराय. त्याने विजयवाडा, राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्य संघाचा त्याने पराभव केला. आणि कृष्णदेवरायांच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, उत्तरेस रायचूर दोआबरापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरले होते. इसवी सन 1530मध्ये कृष्णदेवरायांचा मृत्यू झाला. म्हणजेच काय, कृष्णदेवरायांनी पण आपलं साम्राज्य हे खूप मोठं वाढवलेलं होतं. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्ता माल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. लक्षात असू द्या, कृष्णदेवराय यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर त्याने तेलुगू भाषेत लिहिला हा ग्रंथ. कोणत्या भाषेत, तेलुगू भाषेत. आणि ग्रंथाचं नाव काय, आमुक्त माल्यदा. लक्षात असू द्या, कृष्णदेवरायांनी लिहिलेल्या ग्रंथाचं नाव आमुक्त माल्यदा. हा राजनीतीविषयक, आणि हा ग्रंथ कशाविषयी माहिती सांगतो, राजनीतीविषयी माहिती सांगतो. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उतरती कळा लागली. म्हणजे बघा, कृष्णदेवरायानंतर जो राजा होता त्याच्यानंतर विजयनगरचं काय झालं, साम्राज्य हळूहळू संपुष्टात येऊ लागलं. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बदिरशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यात सन 1565मध्ये काय झालं, लढाई झाली. आणि या लढाईत त्यांचा पराभव झाला आणि यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. म्हणजे बघा, सगळी जी राजे होती त्यांनी सगळ्यांनी मिळून कृष्णदेवरायाच्या नंतरचे जे राजे होते, काय, रामराय यांना त्यांनी युद्धामध्ये हरवलेलं आहे 1565मध्ये. बहमनी राज्य. आता मुहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. 1347मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. आता बघा, बहमनी राज्य समजलं. आता महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. म्हणजेच काय, एकदम पैसा जास्तीचा मिळवून दिला बहमनी राज्याने. त्या मुहम्मद गवानने बहमनी राज्यास त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. महमूद गावांनंतर बहमनी सरदारामध्ये गटबाजी वाढीस लागली. विजयनगर व बहमनी यांच्यातील संघर्षाचा बहमनी राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला. विविध प्रांतातील अधिकारी अधिक स्वतंत्र वृत्तीने वागू लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. यातून वराडची, इमादशाही, बिदरची
बरीदशाही आणि विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी बहमनी राज्याची 5 शकले झाली. म्हणजेच काय, वाटण्या झाल्या, म्हणजेच त्यांचं रूपांतर वाटण्यामध्ये झालं आणि वेगवेगळे राजे तयार झाले. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र हे एक राज्य आहे आणि याचे तुकडे काय झाले, मराठवाडा, विदर्भ, कोकण, अशा प्रकारे राज्य. तसेच आदिलशाही, निजामशाही अशी राजांची मुलं जी असतात त्यांचे वाटण्या होऊन त्यांनी वेगवेगळे प्रांत आपल्या कब्जात घेतली. आता बघा मुघल सत्ता. इसवी सन 1526 दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली. तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. लक्षात असू द्या, मुघल सत्तेचा संस्थापक कोण, तर बाबर हा आहे. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरघाना राज्याचा राजा होता. बघा किती दूरचा राजा आहे तो आणि त्याने आपल्या देशावर राज्य केले आहे. आजचा जो उझबेकिस्तान आहे ना, त्याचा तो राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकलेले होते आणि तो भारतामध्ये कशासाठी आला होता, त्याने भारतातील संपत्तीचे वर्णन ऐकले होते की भारत हा एक सोन्याचा देश आहे, भारतामध्ये खूप जास्त संपत्ती आहे असं त्याने ऐकलं होतं आणि म्हणून त्याने भारतावर स्वारी केली होती. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्यकारभार करत होता. दिल्लीमध्ये त्यावेळेस कोण राज्यकारभार करत होता, इब्राहिम लोदी. सुलतानशाहीतील पंजाब प्रदेशात दौलत खान लोदी हा प्रमुख अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधामध्ये संघर्ष निर्माण झाला. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्यांची बाबराबरोबर लढाई झाली. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदी सैन्याचा पराभव केला. ही पानिपतची पहिली लढाई होय आणि इतिहासामध्ये जी पानिपतची लढाई फेमस आहे ना, ती पहिली लढाई होती. या लढाईनंतर मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजांना एकत्र आणले. ही लढाई झाल्यानंतर बाबरांचं जे वर्चस्व वाढत होतं हे बघून राणा सांगा, मेवाडचा राजा राणा सांगा याने राजपूत राजांना एकत्र आणले. बाबर आणि राणा सांगा यांच्यात खानुआ या ठिकाणी लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचे राखीव सैन्य यांनी प्रभावी कामगिरी केली आणि राणा सांगाचा सैन्याचा पराभव झाला. इसवी सन 1530 बाबराचा मृत्यू झाला. आता नंतर बघा, बाबरानंतर हुमायूं 1530 ते 39, 1555 ते 1556 गादीवर आला. हुमायूं हा राजा. हुमायूंच्या कारकिर्दीत शेरशहाने त्याचा पराभव केला व दिल्लीच्या गादीवर सूर घराण्याची सत्ता आली. हुमायूं नंतर अकबर 1556 ते 1605 गादीवर आला. अकबर व हेमू यांच्यात 1556 पानिपत येथे लढाई झाली. ही पानिपतची दुसरी लढाई होय. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. अकबरानंतर जहांगीर 1605 ते 1628 हा सम्राट झाला. त्याच्या कारकिर्दीत त्याची पत्नी नूरजहां हिने प्रभावी कामगिरी बजावली. आता जहांगीरनंतर शहाजहां. शहाजहां कोण, ज्याने ताजमहलचा निर्माण केला. शहाजहां 1628 ते 1658 सम्राट झाला. शहाजहांनंतर त्याचा मुलगा औरंगजेब 1658 ते 1707 हा दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले. अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. आता बघा, आपल्या भारतातील जे राजे होते त्यामध्ये महाराणा प्रताप होता, चांद बीबी होती. चांद बीबी आपलं अहमदनगरची चांद बीबी, राणी दुर्गावती बुंदेलखंड आणि खंडवा म्हणजे सातपुडा पर्वतरांगेतील दुर्गावती ही देखील राणी प्रसिद्ध होती आपल्या युद्धासाठी. त्यांनी अकबराविरुद्ध युद्ध केले होते. महाराणा प्रताप, आता ऐकून घ्या. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडच्या गादीवर आले. मेवाडचे राजा महाराणा प्रताप. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्यांनी संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे ते इतिहासात अजरामर झाले.
त्यानंतर बघा चांद बीबी. सन 1595मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारामध्ये दुही निर्माण झाली. या दुहीतून चांद बीबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला, मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. त्यानंतर बघा राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व भाग, त्याचा उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग आणि आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिसाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवनचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवन जे प्रजाती आहे त्यांची ती राणी झाली आणि राणी दुर्गावती हिने मुघलाविरुद्ध दिलेला संघर्ष लढा महत्त्वाचा आहे. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले, परंतु शरणागती पत्करली नाही. अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याने धार्मिक धोरण उदार व सहिष्णू होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मातील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन ये इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन ये इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. त्यानंतर बघा औरंगजेब. शहाजहा बादशहाच्या पुत्रामधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून वडिलांना कैद केलं त्याने आणि इसवी सन 1658मध्ये बादशहा झाला. शहाजहांचा थोरला मुलगा दारा शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. औरंगजेब बादशाह झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडील विजापूर, आदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्याचे साम्राज्य प्रस्थापित केले. आता पहा माशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीमध्ये लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. तेथे त्यांनी आपले राज्य स्थापन केले. त्यानंतर काय झालं, स्थानिक लोक या लोकांना आहोम असे म्हणत. औरंगजेबाच्या काळात आहोमांची मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह यांच्या नेतृत्वाखाली आहोम संघटित झाले. लाच्छित बडफुकन या सेनापतीने मुघलाविरुद्ध तीव्र संघर्ष केला. अहोमांनी मुघलाविरुद्ध संघर्षात गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केला. मुघलांनी आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. त्यानंतर बघा सिखांशी संघर्ष झाला. सिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675मध्ये त्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंग हे शिखाचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांना एक दल उभे केले, त्यास खालसा दल असे म्हणतात. आनंदपूर हे त्यांचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाने सिखाविरुद्ध सैन्य पाठवले. त्यांच्या फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. यावेळी सिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. इसवी सन 1708मध्ये नांदेड मुक्कामी त्यांच्यावर हल्ला झाला. पुढे त्यातच त्यांचे निधन झाले. त्यानंतर बघा राजपूत कसे होते आपल्या देशातील. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणांचे राजपुतांचे सहकार्य मिळवले होते, मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाड राजा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्यात जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगांचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलाविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासाचा हा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांना
जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलाविरुद्ध हा संघर्ष चालू ठेवला. आता नंतर बघा मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याचा या प्रयत्नामध्ये इतर शत्रूबरोबरच मुघलांशी संघर्ष करावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला, आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. या सर्व संघर्षाची माहिती आपण पुढे घेणार आहोत. अशा प्रकारे हा पाठ इथं संपलेला आहे मित्रांनो. म्हणजे आपण एकूणच भारतामध्ये कोणकोणत्या प्रांतात कोणकोणती राज्य करत होती याचा थोडक्यात आपण आढावा घेतलेला आहे. आता भारतामध्ये शिवपूर्वकालीन भारतामध्ये कोणकोणती राज्ये होती आणि शिवाजी महाराजांच्या काळात भारत कशा प्रकारे शिवाजी महाराजांनी आक्रमणे केली हे आपण पुढील पाठात बघणार आहोत. हा पाठ आवडल्यास याला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि काही कमेंट असेल, काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.